रविवारच्या दिवशी कालचं प्रकरण दाबलं जावं मीडियाने आमचा सकाळपासून आंदोलनाचा काय सांगाल एकंदरीत ईडीने ताब्यात घेतलंय संजय राऊत करायची आणि आता संजय ही भाजपाची दडपशाही आहे आणि काही नाही। आज संजय राऊत साहेबांचा आवाज म्हणजे शिवसेनेची बुलंद टोप म्हणतात आम्ही त्यांना, आणि आज काय चाललंय पूर्ण महाराष्ट्रभरात हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मग हा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे, पण संजय राऊत साहेब हे घाबरण्यापैकी नाही आहे, नाही ते सरेंडर होणार। आज आपण सर्वांनी पाहिलं का एक वाघ कसा येतो आणि एक कसं जातो, तसं ते त्याने एकदम हसत त्याने एक्सेप्ट केलेलं आहे। आणि आज मगाशी आम्ही पाहिलं का मीडिया म्हणत होती का संजय राऊत साहेब कोऑपरेट करत नाही, जर कोऑपरेट केलं नसतं ना तर त्यांना इथपर्यंत कोणी आणू पण शकलं नसतं। एकंदरीत ते ईडी कार्यालयाच्या बाहेर प्रतिक्रिया देताना असे म्हणत होते की मी अटक करून घेतोय आणि आतमध्ये गेले, असं ते म्हणाले अटक करून घेतोय, पण अजूनपर्यंत आम्हाला ती सूचना आली नाही का ते अटक झाले आहे की काय। आम्ही वाट बघतोय पुढच्या सूचनेसाठी। त्यांचा बोलण्याचा रोग नेहमी असा होता की मुळात आम्हाला दाबलं जात आहे, त्यांच्या प्रतिक्रियांना भावनांना दाबलं जात आहे, एकंदरीत त्या प्रकरणाविषयी काय सांगा। मी आपल्याला प्रश्न करते, आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय काय चाललं आणि काय नाही, तर आज त्यांनाच नव्हे आज शिवसेनेच्या बऱ्याच लोकांना दाबून दादागिरी करून त्यांना नेलेलं आहे। तुम्ही पाहिलं रोज आपण टीव्हीवर बघतोय कसे ते स्वतः म्हणतात आहे का बाबा आमच्या परिवाराला प्रश्न येतो तर रडतात आहे का आम्हाला ईडीचं हे नकोय। त्याबद्दल मी म्हणणार का मी सॅल्यूट करते संजय राऊत साहेबांना का ते कोणालाही न घाबरता आज ते स्वतःहून इथपर्यंत आले आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना कोऑपरेट करतोय, ईडी किंवा पोलिसांच्या लोकांना सर्वांना आम्ही कोऑपरेट करतोय। पण त्याचा अर्थ हा नाही झाला का एवढे आम्ही म्हणजे आमचं तुम्ही पेशन्स बघाल। आकसाने झालेली कारवाई आहे असं वाटतंय, आकसाने सूडबुद्धीने हे सगळं सूड काढण्यासाठी आहे, आवाज दाबण्यासाठी आहे, म्हणजे ते कधी सरेंडर होतात, पण संजय राऊत साहेब हे सरेंडर होणारी व्यक्ती नाहीये। किती प्रयत्न केलं तरी ते झुकवण्याचा प्रयत्न करतात आहे, पण ते हम झुकेंगे नहीं। संजय राउत आगे बढ़ो।